हे गाईज, आज आपण बनवणार आहे लसुणी मेथी। त्यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे ड्राय रोस्ट करून घेऊयात। त्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही आहे, असे भाजून घेऊयात। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। नंतर त्यामध्ये 1 चमचा बेसनचं पीठ अशा प्रकारे थोडंसं ड्राय रोस्ट करून घेऊयात, ते पण त्यामध्ये घालू। नंतर त्यामध्ये आता थोडेसे तीळ, पांढरे तीळ भाजून घेऊयात, ते पण ड्राय रोस्ट करायचे आहेत, तेल अजिबात वापरायचं नाही आहे। अशा प्रकारे हे तीनही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले मी। थोडंसं गार होईपर्यंत थांबू आणि ह्याच्यात पाणी घालून थोडीशी पेस्ट बनवावी लागेल। आता दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये लसूण, खूप सारा लसूण घालायचा आहे चॉप केलेला। आणि त्यामध्ये आता आपण यामध्ये घालूयात मेथीची भाजी। 1 जुडी घेतलेली आहे मी मेथीची भाजी, ती धुवून चिरून घेतलेली आहे। अशा प्रकारे इकडे मेथीची भाजी बनते आहे तोपर्यंत हे मिक्सरला मी लावून घेतले पाणी टाकून थोडं। हे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक झालेलं आहे। मेथीची भाजी इकडे बनते आहे तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये थोडेसे जिरे, आता 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप केलेला आहे तो टाकून घेऊयात। तो असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। त्यामध्ये 1 अर्धा मीडियम साईजचं टोमॅटो छानसं भाजून घेऊया हे अशा पद्धतीने। आता आपण जी बारीक पेस्ट केलेली शेंगदाणे, तीळ आणि बेसन पीठ ती घालून भाजून घेऊयात त्याला पण छानसं असं तेलामध्ये। अशा पद्धतीने त्यामध्ये आता लाल तिखट, तुम्हाला जितकं लाल तिखट आवडतं, जितकं तिखट करायचं आहे तेवढं घाला। मी 1.5 चमचा घातलेलं आहे। आणि त्यामध्ये थोडीशी हळद, ते पण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू। ते पाणी थोडंसं पांढरं आहे कारण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी टाकलेलं आहे त्यामध्ये। अशा पद्धतीने त्याला छानसं ढवळून घेऊयात। आता त्या अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे बघा ह्या ग्रेव्हीला। त्यामध्ये आता आपण मेथीची भाजी जी आपण बनवून घेतलेली आहे थोडी आधी, हे अशा प्रकारे सगळी मेथीची भाजी घालून घेऊयात आणि ती यामध्ये हलवून घेऊयात। पूर्ण मिक्स करून घ्यायचं याला। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण फोडणी तयार करूया। त्यासाठी तेल, कढीपत्त्याची 4-5 पाने त्यामध्ये, आणि थोडा मघाशी लसूण ठेवला होता तो 4 ते 5 कुडी लसूण बारीक चॉप केलेला आहे। आणि त्यामध्ये लाल तिखट थोडंसं, अशी फोडणी। आता आपण ह्या फोडणीला त्या मेथीमध्ये टाकून घेऊयात। वाह, आपली लसुणी मेथी बनवून तयार आहे। नक्की घरी करून पहा। बाय।